जुन्नर मधल्या आपल्या गावात आपण फिरतोय सकाळी सकाळी आहे. रिपोर्टिंग प्रकाश पाटील. हे बघा ही अशी एंट्री आहे गावाची. विकास साहेबांनी जर उडी मारली तर मिसळ आलेली आहे. व्हिडिओ तेव्हाच घे जेव्हा तू ना फर्स्ट टाइम कांदा काढतोय. कोलगेटची यारीत घेतील तुला. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. तर आता आहे मी शेतीवरच्या घरामध्ये. गणेश साहेबांच्या इकडे आलेलो आहोत आम्ही आणि हे शेतीवरचं घर आहे. रात्री पोचलो होतो, जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग थोडीशी पार्टी केली बॉईजवाली. आणि आत्ता सकाळी 8:30 वाजता उठलोय आणि ह्या डाळिंबाच्या शेतीमध्ये अशी मॉर्निंग झालेली आहे मस्तपैकी आणि खूप फ्रेश वाटतंय. काल दमलो होतो आणि आजचा स्पेशल आपला ब्लॉग ट्रॅव्हलिंगचा आजपासूनचा सुरू केला आहे. सो संपूर्ण ही अशी डाळिंबाची शेती आहे गणेश सरांची आमच्या. ही बघा आणि एक नंबर इथपर्यंत. आणि मी पहिल्यांदा डाळिंबाची शेती बघितलेली आहे. या अगोदर फक्त डाळिंब खालीत आणि भारी वाटते एकदम पण. आणि आवाज पण खूप असा फ्रेश झाला आहे. हां, सो असा आजचा प्लॅन आहे. सो चला ह्या ब्लॉगला सुरुवात करूया. काय काय आम्ही एन्जॉय करतोय ते ह्या ब्लॉगमधून दिसेल. कारण काल संध्याकाळी आम्ही लेट निघालो होतो. मग डायरेक्टली 7 वाजता निघालो आणि मग जुन्नरमध्ये राजोरी म्हणून गाव आहे तिथे आलो. गणेश सरांचं स्वतःचं गाव आहे. आणि आता इथून सर्वजण आम्ही निघणार आहोत. आणि इकडे आहेत दुरापे साहेब, तिकडे विकास साहेब आणि ज्ञानेश्वर आणि बाकीचे थोडेसे मेंबर लवकरच उठून गेलेत मिसल खायला. तसं चला आपण तिकडे मिसल खायला गेलेत, तिकडे जाऊया. इकडची काय काय मजा आहे, तिकडची गावाकडची काय काय वाईब आहे ती तुम्हाला दाखवतो. मी खूप एक्सायटेड आहे, माझ्या आवाजातून तुम्हाला कळत असेल. सो चला तुम्हाला पण घेऊन जातोय. आता इथून आम्ही तुझी गाडी वाजवू नकोस काय ते. ओके टुटू होय होय ते कन्फ्युजन होईल आम्हाला. नक्की आमची वाजते का तुझी टुटू वाजते. क्या नहीं। क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला चल. चला. आणि हा दुसरा समोरचा कोण आहे त्यांचं घर आहे. मस्त छान असं घर आहे, शेतातलं घर आणि एक नंबर बघा. फुल क्रॉस केलं लगेच. आणि अशा प्रकारे हा रोड आहे. बेड लावतो आणि असा रोड आणि असा कॅनल मस्तपैकी एक नंबर. इकडचे सगळे लोक शेतकरीच असणार कारण कॅनल वगैरे गेलाय जबरदस्त. आणि जिकडे जाऊ तिकडे शेतीच दिसते मला. अशा प्रकारच्या राजोरी जुन्नर मधल्या आपल्या गावात आपण फिरतोय सकाळी सकाळी आहे. रिपोर्टिंग प्रकाश पाटील विथ आमचे ड्रायव्हर साहेब ज्ञानेश्वर म्हणजे मित्र आमचा सध्या ड्रायव्हिंग करतोय. आणि इकडे आमचे मेन केपीटी आणि GA3 सांभाळणारे आमचे दोन्ही खंदे फलंदाज आहेत. ब्रश बिश काय नाही केला, डायरेक्ट मिसल खावाला, संपला विषय. गावात आल्यावर आहे ना ऑटोमॅटिक तुम्ही उठल्यावरच फ्रेश होता. तिथं काय हे शहरात बिरात कोलगेट ब्रश करायची गरज असते. जर्सी गाया बघा. अरे असं वावरात चाललोय. काकी थेट चाललो वावरात, येता का? या ऊसाची लागवड केलेली आहे मस्त. काय एक्साइटमेंट आहे यार. कधीपासून यावाचा होता. गणेश सर सांगायचे चला आमच्या गावी, चला आमच्या गावी शेतात चला, तुम्हाला दाखवतो. यार काहीतरी हाय बाबा आल्याचा चीज झालाय. मला लय बरा वाटते, बाकीच्यांचा माहित नाही. दुरापे साहेबांच्या मामाचं घर आहे तिथं. दुरापे साहेबांनी कल्टी मारलेली आहे. कांद्याची शेती शेती करायला घेतलेली आहे. स्टार्ट फेजिंग मध्ये आहे ती. हे बघा असं रेडी करतायत. आता काय ज्याने शेती बघितली त्यांना माहिती आहे. पण माझ्यासारखे ना हे खूप म्हणजे असं नवीन वाटतं, भारी वाटतं बघायला. नॉर्मली कशी तांदळाची शेती आम्ही बघतो ती पण होय सरळच त्याच्यामुळं. हे बघा असा प्रकारचा असा रोड तरी पळती गाडी त्या ह्याच्यावर लय छोटं. शेतातून आता गावाच्या इकडे आलो मस्तपैकी. असं हे गाव आहे. हे बघा ही अशी एंट्री आहे गावाची मस्त. इकडे खाली अरे घ्या आता हायवेला मस्त रे. एंट्रीला असं मस्त बाजारपेठ आहे. टेन्शनच नाही यार. रात्रीचे थकलेले मेंबर अजून इथं आहेत. हां हे सोपू कुठे? सोपूला टाकला चोपू मध्ये. आता मिसल खातो मस्त. ज्ञानेश्वरला पहिली मिसल देतो, लई गरज आहे. गणेश सरांच्या गावाकडची स्पेशल मिसल ते खायला आलो.
सर्वांनी खाऊन झाली आहे. आता आम्ही शेवटचे 4 जण आलोत. तर मस्त मिसळची टेस्ट घेतो. तर मिसळ आलेली आहे मस्तपैकी. लिंबू मारतो आणि खातो. शिकत आहे जयेश बराटे. पॅडी ऑल द बेस्ट. धरून ठेवा फक्त. बंद केली. चला असा मस्तपैकी मिसळचा ब्रेक झालाय. व्हिडिओ तेव्हाच घे जेव्हा तू ना व्हिडिओ बनवणार आणि युट्यूबला टाकणार. हा 3 व्हिडिओ बनवले, 3 अजूनपर्यंत नाही आले. तिन्हीतला एक बी व्लॉग पोचला नाही ना. अरे किती लोक त्यांचा तो चुत्या फ्रेंड येणार येणार येणार. नाश्ता करून आता पुन्हा एकदा शेतावर आलोत. आता इथून आंघोळी करायच्या आहेत आणि मग शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या जन्मस्थळी आपल्याला जायचं आहे. सो फायनली मला हे भाग्य लागलं आहे की आपण शिवनेरीला आलो आहे. चला लवकर लवकर तिकडे जाऊन दर्शन घेऊया. आता इकडे फिरतो थोडा. अशी डाळिंबाची शेती संपल्यावर इथं गहू आहे आणि इथं काहीतरी आहे. ही पण गहूच आहे. हे इनिशियल स्टेजला आहे. की त्याच्यावर पुढच्या स्टेजला आहे. तिकडे ऊस आहे आणि अशी लांब नुसती शेतीच शेती आहे. मस्त पैकी मला लय भारी वाटतंय. आता इथून गणेश सरांचं दुसरं एक शेत आहे म्हणजे इकडून लांब आहे. तर आता गाडीनेच आता आम्ही तिकडे जाणार आहोत. तिकडे विहीर आहे. तिकडे स्विमिंग करून फ्रेश होणार आहोत. नंतर मग बघूया काय प्लॅन होते. सो आता पुन्हा एकदा गाड्या घेऊन निघालेत. आणि हे फक्त म्हणजे जेव्हा गावाकडचं जेव्हा पिक्चर बघतो ना त्यावेळी अशी घर दिसतात ही दगडी. आणि ही जुनी वगैरे आमच्या इकडे असायची ती. चला आंघोळ करूया गावाकडच्या स्टाईलनं. हे बघा मस्त पैकी. हा 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 हा. आणि फायनली आम्ही आलोत आता पोहायला. विकास साहेबांनी जर उडी मारली तर अर्धा पाणी बाहेर येईल. काय मस्त एक नंबर यार. चला फटाफट आंघोळ करून घेतो. मजा करूया. आणि फायनली गणेश सर आणि असा गणेश सरांचा. चला 1 2 3. आंघोळ झालेली आहे मस्तपैकी आणि सर्व रेडी झालेत. आणि इकडे प्रोग्राम चालू आहे कांदे घरी न्यायचा. हे बघा पॅडी आणि ज्ञानेश्वर लागलाय. कांदे काढतात. फर्स्ट टाइम कांदा काढतोय. हे बघा. हा 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 हा. कांदे काढायची मजा पण घेतली इकडे. हा एक मोठा दिसतोय. बस झाले जास्त नको. असा सीन आहे. चला आता निघालो उसाच्या मळ्यातून मस्तपैकी गाडी काढत. आणि पहिला ब्रेक झालाय. हे पण गणेश सरांचं शेत आहे. आणि इकडे बघा हे कसली झेंडूची फुलं ना. गेंडा साल्या ब्लॉक चालू आहे. झेंडूची फुलं हे बघा जबरदस्त. भूषण कसं वाटतंय. मस्त वाटतं. एक नंबर ना. जाऊ तिथं आपलंच रान आहे. ऊस तोडलाय. काम चालू आहे. स्वप्नील ये मजबूती का इशारा. कोलगेटची यारीत घेतील हे तुला. आणि हे साईड हिरो दोघं. मेन हिरो बघ स्वप्नील गॉगल बिगल घालून. असा मळ्यातला ऊस काढलाय आणि खातोय. दात शिवशिवतात दुखायला लागलं. खातो आता. बघ चरतय नुसता येऊ त्यात. नुसता असं वाटतंय का जसा कधी ऊस काय काहीच नाही खाला. अख्खी भूक याच्यावर काढणार आहे. बेकार काम आहे. चलती फिरती रसवंती. कपडं बघ कसं घातलं रसवंती सारखंच. आणि यो बघ यो तर जेवला नाही. यो तर मला वाटतं पैसे वसूल करायला आलाय. 1000 रुपयाचा ऊस खाऊत जाई स्वप्नील. यो दुःख मजनू भूषण.
वहिनी लवकर या हो. होत नाही आता. साखरचा कारखाना खूप बेकार जातो. भारी एकदम सगळे बसलेत मस्त ऊस खातायत. त्याला काही घेणं देणं नाही. गणेश मस्त वाटत ना. हो परत ये. गणेश सरांच्या घरी पोहोचलोत. हा असा संपूर्ण त्यांच्या घराचा माहोल आहे. इथं पण शेती आहे. गावाकडची घरं म्हणजे एकदम क्लासच. काय बघा सर्व आहे. विहीर तर आहेच, परत झाडं आणि काय 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 आहेत. हे काय रे भाई, हे कसे झाड आहेत? शेती काय घास काय घास आहे घास. तो आमचा भूषण गेला तिकडं. हा बघा मस्त चिल लाईफ. पोरं पण आहे बघा मस्त खेळतायत. एकदम निवांत लाईफ. हे असं जगणं शहरात नाही. सुकून. कौटा काय काहीतरी फळ आहे. मी नाही त्याच्यात काहीतरी गुळ टाकायचं, थोडासा कडसोटपणा जातो. गणेश सरांची आजी. असं घर आहे मस्तपैकी. बघितलं पाहून चार्जिंगला लावून सगळे बसले. ही गणेश सरांची आई आहे. चहा आणलाय, चहाचा ब्रेक. चाय लवरला काय पाहिजे बेस्ट. आणि असा व्ह्यू मस्त. असा पायरीवर बसलोय चहा घेऊन आणि असा चॅस. गणेश सरांच्या घरातून निघालोत आता. आणि थोडासा प्लॅनमध्ये चेंज आहे. थोडासा उशीर झाला आणि इकडे थोडासा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळं आता शिवनेरी कॅन्सल करून आम्ही ओझरला चाललोत. ओझरचा गणपती करणार आहोत. असा इनिशियल प्लॅन आहे. बघूया आता कसा कसा प्लॅन होतोय. असे ट्रिपला प्लॅन चेंज होतात त्याच्यामुळं काय नाही. पण ट्रिपचा जो प्रवास आहे ना तो एन्जॉय करता आला पाहिजे. सो तोच एन्जॉय करत चालू काय बॅडी. आतापुरतं इथंच थांबूया. भेटूया पुढच्या पार्टमध्ये रांजण गावाला.